आपण पाहताय महाराष्ट्र अनलिमिटेड आणि आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहतो आहोत। पुण्यातली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सांगवीतल्या पूरग्रस्तांच्या भेटीसाठी पोहोचले। पालिकेचे आपले पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत जोडले गेलेत। चंद्रकांत, मुख्यमंत्री सांगवीतल्या पूरग्रस्तांची भेट घेत आहेत, त्यांच्याशी बातचीत करतात। कोण कोण उपस्थित आहेत? आयुक्त दिसत आहेत, श्रीरंग बारणे दिसत आहेत, नीलम गोरे आणि पुण्याचे आयुक्त दिसत आहेत। काय म्हणणं आहे या सगळ्या पूरग्रस्तांचं? त्यांना मदत मिळावी हीच त्यांची मागणी आहे सर्वांची। कारण गेली 2-3 दिवस झाले की इथे पवना नदीला पूर आला होता, मुळा नदीला पूर आला होता। हे बेसिकली पिंपरी चिंचवडच्या हद्दीतले सगळे पूरग्रस्त आहेत। इथली जी सांगवीतली शाळा आहे, अहिल्याबाई शाळा महापालिकेची, तिथे त्यांना ठेवण्यात आलेलं आहे तात्पुरतं निवाऱ्याची सोय म्हणून। आता बघा, आपण बघू शकतो मुख्यमंत्र्यांतर्फे त्यांना ब्लँकेटचं वाटप होत आहे। त्यांना जे बेसिक गरजा आहेत त्यांच्या वाहून गेलेल्या पुरामुळे त्यांचं वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केलं जाते आणि त्यांचे विचारपूस आणि सांत्वन करण्याचा प्रयत्न शासन करतो, मुख्यमंत्री करतात। हे सर्वात महत्वाचं आहे। बर, यांनी आता मुख्यमंत्र्यांच्या समोर वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या मांडल्या। भिंत बांधायची का पुनर्वसन करायचं, नेमकं काय प्रकारचं सहकार्य करायचं, सरकारकडनं तुम्हाला काय पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी विचारलं तेव्हा या सगळ्यांचं म्हणणं काय होतं? त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की आपण काय नदीच्या पुरेच्या आत राहणारी आहेत, अनधिकृत बुक्स आहेत, उघड आहेत, काही लिगल घरं आहेत, त्यांची झोपडपट्टीच आहे। मुळानगर म्हणून एरिया आहे पवना नदीच्या काठावरचा, तिथली सगळी मंडळी आहेत। नंतर येताळ महाराज झोपडपट्टी म्हणून एरिया आहे, तिथली सगळी मंडळी आहेत। कारण 250 त्यांचे कुटुंब आहेत। सातत्याने दरवर्षी पवना नदीला पूर आला, मुळा नदीला पूर आला की बेघर होतं, त्यांच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरतं आणि त्यांचा नेहमीचा प्रॉब्लेम आहे त्यांना कायम करून निरा मिळावा, फक्त घर मिळावं ही त्यांची मागणी आहे। आपण बघतो त्यांना सेम स्वतः आणि इकडले स्थानिक आमदार जे असतील किंवा इतर जे कार्यकर्ते आहेत हे सगळे ब्लँकेटचं वाटप करतात। पालिकेतर्फे ही ब्लँकेट दिली जाते। बर, याच्यात आता नेते कोण कोण उपस्थित आहेत? पुणे महानगरपालिकेचे आयुक्त दिसत आहेत आपल्याला, आणखीन श्रीरंग बारणे दिसत आहेत आपल्याला खासदार, आणखीन कोण कोण नेते उपस्थित आहेत तिथे? हा प्रोग्राम जो आहे हा पिंपरी चिंचवडच्या हद्दीतला आहे। पुण्याच्या हद्दीत आम्ही केंद्रात जायचे, ही पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतले सांगवी म्हणून एरिया आहे, तिथली महापालिकेची शाळा आहे। तिथे सगळे पूरग्रस्त निवारायला त्यांची व्यवस्था केलेली आहे तात्पुरती। त्यासाठी शाळेलाही सुट्टी द्यावी लागली आहे खरं तर, कारण त्यांची राहण्याची सोय होत नव्हती सगळे बेघर। तर त्या ठिकाणी सीएम साहेब आलेले आहेत। यानंतर सीएम साहेब पुणे पालिकेच्या हद्दीत जातील। तिथं आता किरण बारणे आहेत खासदार या भागाची, मावळ आपल्याला माहिती आहे। नंतर पालिकेचे आयुक्त आहेत, तिथं स्थानिक पदाधिकारी आहेत, नेते मंडळी, ही सगळी मंडळी सीएम साहेबांसोबत आपल्याला दिसतात। स्थानिक आमदार आहेत। बर, म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये सांगवीत
ज्या शाळेत सध्या या सगळ्यांची तात्पुरती व्यवस्था केली आहे तिथे मुख्यमंत्र्यांनी भेट दिली आणि आता इथून मुख्यमंत्री जाणार आहेत पुण्यात वेगवेगळ्या भागात पूरग्रस्त जे आहेत किंवा पूरपीडित जे आहेत तर त्यांच्याकरता पालिकेनं काही तात्पुरत्या निवाऱ्यांची सोय केलेली आहे। त्याही ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जातील। चंद्रकांत, आतापर्यंत काही फायनल आकडेवारी मिळू शकले की कोणकोणत्या भागाला किंवा किती लोकांना फटका बसला? पालिकेनं पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणे, एकूण किती लोकांना स्थलांतरित केलं? चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी यांच्याशी आपला संपर्क तुटला आहे, पण सांगवीतल्या पिंपरी चिंचवड भागातल्या सांगवी इथल्या एका शाळेच्या इथे तात्पुरती व्यवस्था या सगळ्यांची करण्यात आली आहे आणि त्यांना मुख्यमंत्र्यांनी भेट दिली, त्यांच्याशी बातचीत केली, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं। दरवेळेला पाणी येतं आणि मग अशा तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर करावं लागतं, तर कायमस्वरूपी काय उपाययोजना करता येतील याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी बातचीत केली। तसंच इथे आरोग्य पथकातले सुद्धा काही सदस्य, काही महिला, काही डॉक्टर उपस्थित आहेत, त्यांच्याशी सुद्धा मुख्यमंत्री बातचीत करतायत, त्यांच्याकडनं समजून घेत आहेत की नेमक्या त्यांना काय स्वरूपातल्या अडचणी आल्या। शाळेमध्ये स्थानिक पूर पीडितांचं तात्पुरतं स्थलांतर करण्यात आलं आहे आणि इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली, त्यांच्याशी बातचीत केली, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि इथे आणखीन काही पूरग्रस्तांची भेट घेतल्यानंतर, त्यांच्या अडचणी समजून घेतल्यानंतर मुख्यमंत्री पुढच्या काही मिनिटात आता पुण्याच्या दिशेने रवाना होतील।